नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? रोजचं भाजीला काय बनवायचं हा प्रश्न तर नेहमीच सगळ्यांना पडलेला असतो. त्यातल्या त्यात जर आपल्याला मस्त असं काहीतरी चमचमीत खाऊसं वाटलं मग तर काय विषयच नाही. काय खायचं काय बनवायचं काहीच कळत नाही. माझ्याकडे कालची मोड आलेली मटकी शिल्लक राहिलेली. मग म्हटलं चला आज मिसळपावच बनवूयात. फोडणीसाठीचं सगळं साहित्य तयार करायला घेतलं. बहिणीला म्हटलं तोपर्यंत पाव आणि फरसाण जाऊन घेऊन ये. तिने पाव आणि फरसाण घेऊन आली. मग मी फोडणीसाठी लागणारं सगळं साहित्य कट करून घेतलं. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण. कुकरमध्ये तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी चांगली तडतडली की कांदा टाकला. त्याला मस्त लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतलं. त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो ॲड केला. त्यालाही तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करून घेतलं. टोमॅटोला मस्त तेल सुटलं की त्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे. जसं की चवीनुसार आपल्याला जितकं तिखट हवं आहे तितकं ॲड करायचं. मला जास्त स्पायसी पाहिजे होतं त्याच्यामुळे मग मी मसाल्याचं आणि तिखटाचं प्रमाण जास्त वापरले. तेल पण थोडंसं जास्तीच टाकले, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सगळं मिश्रण एकजीव करायचं. वरून कोथिंबीर टाकून त्यानंतर मटकी ॲड करायची आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायची. अशा प्रकारे आपली मिसळपावची मटकीची मस्त अशी झणझणीत रस्सा भाजी तयार आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मस्त कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतला. लिंबू वगैरे घेतलं, पापड तळलेलं, पाव गरम केले आणि अशा प्रकारे सगळ्यांना सर्व केलं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.